नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे नाव घेतल्याबरोबर एक प्रेरणा आपल्याला मिळत असते. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातलं त्यांचं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. किंबहुना त्यांच्यामुळेच आज आपण एवढी भरारी प्रत्येक जण मारू शकतोय असं सुद्धा म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे कारण आज सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन आहे. आज आपण कशावर बोलणार आहोत, आपला विषय काय आहे ते बघूया. आज आपण बोलणार आहोत सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम स्त्रियांचं प्रेरणास्थान ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. स्त्रियांना शिक्षण मिळावं म्हणून खऱ्या अर्थाने क्रांती त्यांनी केली आणि ज्ञान मिळावं यासाठी सुद्धा सतत त्या प्रयत्नशील राहिल्या. या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि आपल्याबरोबर आहेत कविता मोरवणकर मॅडम. नमस्कार. शिक्षिका आहेत मॅडम आणि त्याबरोबरीने ज्योती सावित्री हे जे नाटक आहे त्याच्या लेखिका सुद्धा त्या आहेत. स्वतः छान काव्य करतात. आज आपण बोलत असताना सावित्रीबाई फुले यांच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल बोलणार आहोत. स्त्रियांसाठी त्यांनी कोणतं काम केलं किंवा साहित्य त्यांच्या कविता ह्याच्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. तुमच्या मनात सुद्धा जर काही प्रश्न असतील, निश्चितच असणार आहेत, तर आम्हाला जरूर विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक काय आहेत ते बघूया. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050 022 एसटीडी कोड आहे मुंबई बाहेरच्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि जी मंडळी मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांच्यासाठी हा एसटीडी किंवा हा कोड जो आहे तो महत्त्वाचा आहे. प्रश्न विचाराल तेव्हा दोन गोष्टींची काळजी आपण घेणार आहोतच. एक तर तुमच्या टीव्हीचा आवाज तुम्ही पूर्णतः बंद ठेवणार आहात किंवा एकदम कमी ठेवणार आहात जेणेकरून तुमचे प्रश्न इथपर्यंत खूप छान पद्धतीने पोहोचतील. आणि आजचा जो आपला विषय आहे त्याच्या अनुषंगाने जर प्रश्न विचारले तर आपली ही चर्चा आहे किंवा हा विषय आहे तो अधिक खुलत जाणार आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे नाव घेतल्याबरोबर समस्त स्त्री वर्गाला एक खूप आधार वाटतो, एक प्रेरणा मिळते, एक स्फूर्ती मिळते. काय सांगाल त्यांच्याबद्दल? नाही, सावित्रीबाई फुलेंविषयी बोलत असताना आपण आधी त्याच्या पूर्वीचा काळ म्हणजे त्या ज्या काळामध्ये त्या जन्माला आल्या तर तो काळ जर आपण पाहिला तर त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणापासून वंचित पूर्णपणे ठेवलं जात होतं. आणि त्याच्याही आधी आपण जर गेलो तर 1818 मध्ये पेशवाईचा अंत झाला, पण तरी सुद्धा त्यानंतर सुद्धा जी समाजाची मानसिकता आहे ती बदलली नव्हती. आणि मग हे सगळं करत असताना सावित्रीबाई फुलेंना कुठल्या दिव्यातून जावं लागलं असेल याची आपण जर म्हणजे फक्त विचार जरी केला तरी आपल्या अंगावर काटा उभा राहील. इतका तो काळ फार भयानक होता. म्हणजे स्त्रियांनी शिक्षण घेणं आणि तेही घराच्या बाहेर पडणं, उंबरठा ओलांडणं ही फारच क्रांतिकारी गोष्ट सावित्रीबाई फुलेंनी केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांचं कार्य फारच महत्वाचं आहे. आणि माझ्यासारख्या स्त्रीला फक्त नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील स्त्रियांना नक्कीच सावित्रीबाईंचं कार्य हे प्रेरणादायी ठरणार आहे. आपण हे जेव्हा प्रेरणादायी म्हणतोय तेव्हा नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टींचा, कारण परिस्थिती खूप बिकट होती जेव्हा त्या घराबाहेर पडल्या स्वतः आणि स्वतः हे ज्ञानदानाचं काम जेव्हा त्यांनी सुरू केलं तेव्हा ही प्रेरणा जेव्हा आपण म्हणतोय ती आजच्या पिढीपर्यंत कशी आपण झिरपत आली असं म्हणू शकू? मग तेच म्हणते मी की तो काळ अजूनही त्या काळाविषयी आपण जास्त बोललो नाहीये. म्हणजे ज्या काळामध्ये त्यांनी हे सगळं पाऊल उचलण्याचं धाडस केलं म्हणजे त्यांचं धाडस खूप महत्वाचं आहे. आणि आजच्या काळातील स्त्री इतक्या महत्वाच्या गोष्टींकडे वळेल ते आपण सांगू शकत नाही. कारण की त्या काळामध्ये अक्षरशः स्त्री स्वातंत्र्यम अहर्ती भारतम हा एक मनुवादी संस्कृतीने जो काही ठसा बिंबवला होता तो लोकांच्या मनामध्ये इतका रुजला होता की स्त्री म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने तिने बाहेर पडणं ही दूरचीच गोष्ट. पण त्यावेळेला अनेक रूढी परंपरेमध्ये स्त्रियांना गुंफवलं गेलं होतं. बालहत्या असू दे किंवा बालविवाह असू दे, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टींच्या विरोधामध्ये अगदी ठामपणे भूमिका घेऊन सावित्रीबाई फुलेंनी आपलं कार्य केलेलं आहे. आता त्या काळामध्ये नवऱ्याच्या पंक्तीस जेवणास बसणं सुद्धा अनिवार्य नव्हतं. आणि स्त्रियांनी शिक्षण घेणं म्हणजे कुठेतरी कली मातली आहे, धर्म वाटलेला आहे आमचा, अशा प्रकारची वक्तव्य आहेत ती केली जात होती. आणि मग अशा काळामध्ये एक स्त्री पुढे येऊन शिक्षण घेते आणि फक्त स्वतः शिकत नाहीये तर ती दुसऱ्या मुलींना, फक्त एका विशिष्ट समाजाच्या मुलींना नव्हे तर
सगळ्या म्हणजे उच्चवर्णीय असू दे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या स्त्रियांना त्यांनी शिक्षण दिलेलं आहे. तर हा म्हणजे खरंच क्रांतिकार्याचा हा एक वेगळाच पैलू त्यांचा आपल्याला जाणवतो. आणि मग आता आपण हळूहळू काळ जसा बदलत गेला, स्त्री हळूहळू घराबाहेर पडायला लागली, तिच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आता उपलब्ध व्हायला लागल्या. हा जो बदलता काळ आहे त्याच्यामध्ये सावित्रीबाईंचे फुले यांचे विचार आपण कसे बरोबर घेऊन जाऊ शकतो? आणि मग त्याच्यासाठी एक मी कविता लिहिलेली आहे, गाठोडा नावाची कविता आहे. आणि त्या कवितेमध्ये मी थोडासा त्याच्या संदर्भात म्हणजे आजच्या स्त्रीने कशा पद्धतीने पाऊल उचललं पाहिजे तर ते कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न मी त्या कवितेमध्ये केलेला आहे. तर ती कविता मी तुमच्यासमोर पूर्ण कविता सादर केली तरी हरकत नाही, कारण ती फार महत्वाची कविता आहे आजच्या म्हणजे स्त्रियांसाठी. कवितेचं नाव आहे गाठोडं. सावित्रीमाई. सावित्रीमाई, मुक्तीचं दार उघडण्यासाठी आम्ही चालत आहोत वर्षानुवर्षे रीतिरिवाजांचं गाठोडं सोबत घेऊन. तू जाऊन बघ त्या दाराजवळ, आमच्या पावलांचे ठसे अद्याप असतील मातीत खोल खोल रुतलेले, पण ते दार पूर्ण उघडलेलं नसेल. रीतिरिवाजांचं गाठोडं सांभाळण्यात व्यस्त असलेले आमचे हात कधीच उघडू शकत नाहीत त्याला. आमची पावलं बाहेरच घुटमळत राहिली कोणाची तरी वाट पाहत. आमचे डोळे नुसतीच प्रतीक्षा करत राहिली कोणीतरी येण्याची, पण ते गाठोडं आम्हाला फेकून देता आलं नाही की जाळूनही टाकता आलं नाही. आम्ही घेऊन फिरत होतो त्याला वडाभोवती 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून. आम्ही वापरत होतो त्याला मुलगा व्हावा म्हणून नवस बोलण्यासाठी. आम्ही नाचवत होतो त्याला हळदी कुंकवाच्या ताटातून घराघरात. आई अगं, तेच गाठोडं आम्हाला बंदिस्त करत आहे घराच्या 4 भिंतीत. तेच गाठोडं आम्हाला दूर करत आहे मुक्तीच्या दारापासून. तेच गाठोडं बलात्कार करत आहे आमच्या अस्मितेचा, आणि तेच गाठोडं भाग पाडत आहे बुरख्यातलं जग स्वीकारायला. म्हणूनच आता ते गाठोडंच आम्ही फेकून देणार आहोत आणि जाळूनही टाकणार आहोत. तेव्हाच उघडलं जाईल ते दार अन साकार होईल तुझं स्वप्न स्त्रीमुक्तीचं. अन साकार होईल तुझं स्वप्न स्त्रीमुक्तीचं. ही आजच्या सगळ्या पिढीसाठी तुम्ही लिहिलेली कविता आहे. हो, म्हणजे ही कविता आहे ती जवळजवळ 15 वर्षापूर्वीची कविता आहे, पण ती आजच्या काळालाही लागू आहे. हे त्याचं एक या कवितेचं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. म्हणजे जरी काळ बदलला तरी सुद्धा मानसिकता तीच आहे हे आपल्याला इथे उद्युक्त करता येतं. सावित्रीबाईंनी एक खूप मोठी झेप घेतली. एक जे ठोस पाऊल उचलावं लागतं ते त्यांनी उचललं आणि मग त्यांच्यासाठी ती दारं उघडी झाली आणि ती इतरांसाठी त्यांनी खुली केली. तर कुठेतरी आज आपण वावरत असताना समाजामध्ये स्त्रीला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत, होत आहेत, मग आपले हक्क असतील, अधिकार असतील, सगळंच, पण कुठेतरी तिच्या मनात जी एक उर्मी असते की मला हे करून दाखवायचं आहे, ती चांगल्या पद्धतीने आणखीन बाहेर येण्यासाठी आपण काय करू शकतो? काय वाटतं तुम्हाला? त्याच्यावरती बोलताना एवढंच सांगेन की आत्ताची मी कविता आपल्यासमोर सादर केलेली आहे, तर त्या कवितेतला जो मतितार्थ आहे तो स्त्रियांनी लक्षात घेतला पाहिजे. कारण सावित्रीबाई फुले त्यावेळेला व्रतवैकल्य किंवा कुठल्याही परंपरा आहेत त्या सांभाळण्यात व्यस्त नव्हत्या. तर त्यांनी एक समाजाचं हित जे आहे ते बघण्याच्या दृष्टीने पाऊल उचललेलं आहे. आणि मुळामध्ये एक स्त्री जेव्हा हे सगळं करते त्यावेळेला तिला किती यातना सहन कराव्या लागल्या असतील हा फक्त आपण विचार करू शकतो. मग आत्ताचा काळ, आपल्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, सगळ्या सुखसोयी आपल्याला इथे मिळत आहेत, पण मग आपण ह्या सगळ्यापासून का परावृत्त होत नाहीये? आजची स्त्री कितीतरी गोष्टींमध्ये गुंतून स्वतःला घेते. म्हणजे घरगुती कामं असू देत किंवा चूलमूल असू देत, तर त्याच्या पलीकडे जर त्यांनी विचार केला तर मला वाटतं की सावित्रीबाईंनी जे म्हणजे स्त्री स्वातंत्र्याचं महत्त्व जाणलं होतं, सावित्रीबाई फुले असू दे, क्रांतीबा ज्योतिराव फुले असू दे, तर ह्या सगळ्यांच्या कार्याने आज आपण प्रेरित झालं पाहिजे. आणि त्यांनी जर त्या काळामध्ये हे सगळं केलेलं आहे तर आपण या काळामध्ये सगळ्या सुखसोयी उपलब्ध असताना का करू शकत नाही याचाही विचार केला पाहिजे. आणि स्वतःला कुठेतरी ह्या रूढी परंपरातून बाहेर काढलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. रूढी परंपरा हा एक भाग झाला, पण त्याबरोबरीने इतरही कोणत्या अशा गोष्टी आहेत? आता तुम्ही ज्योतिबांचा उल्लेख केलात आता की त्यांना खूप पूर्णतः साथ होती, किंबहुना त्यांनीच पूर्णतः मार्गदर्शन केलं सावित्रीबाईंना या सगळ्या गोष्टींमध्ये. कुटुंब
कुटुंबाचा भाग सुद्धा स्त्रीच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा असतो. तर त्यांना कन्व्हिन्स करणं की आता मला घराबाहेर पडायचंय किंवा मला आता काहीतरी वेगळं करायचंय, ह्याच्यासाठी आजही तिला सगळ्या कुटुंबाचा विचार करून बाहेर पडावं लागतं. मग ह्याची सांगड आपण कशी घालू शकतो? आपण सावित्रीबाईंचे विचार आणि आजचा काळ ह्याच्याशी पूर्णतः हा भाग जोडलेला आहे, म्हणून वारंवार हा प्रश्न येतोय. खरं तर सावित्रीबाईंना सुद्धा या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागलं होतं. म्हणजे फक्त घरात विरोध होता आणि बाहेर विरोध होता, तर ह्या दोन्हीही गोष्टी आहेत त्या त्यांना त्यावेळेला त्याच्यामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावावी लागली होती. म्हणजे आजची स्त्री आहे ती ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला घरच्यांचा विरोध काही वेळेला होतोही आणि होतही नाही. म्हणजे समंजस जर लोक असतील घरातली तर नक्कीच तिला त्या दृष्टीने पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. परंतु काही वेळेला काय होतं तर घरातून काही बंधनं येतात. मग त्यावेळेला सावित्रीबाईंना सुद्धा ह्या सगळ्याला सामोरं जावं लागलं होतं. म्हणजे बाहेर एक दगडशेण शिकल्याचा मारा त्यांना सहन करावा लागलाच होता, पण त्याच जोडीला त्यांना घरातूनही विरोध पत्करावा लागला होता. आणि त्यामुळे मग महात्मा फुलेंच्या जोडीला त्यांना घरातून बाहेर पडावं लागलं. म्हणजे एक क्रांतिकारी पाऊल होतं ते त्या दृष्टीने. आणि मग मी सांगत नाहीये की आता त्यांनी म्हणजे स्त्रियांनी सुद्धा असं पाऊल उचललं पाहिजे की पूर्णपणे घरातून बाहेर पडलं पाहिजे. पण एक आहे की घरातल्यांना एक विश्वासात घेऊन की मी जे काही कार्य करत आहे ते चुकीचं नाहीये आणि म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीने म्हणजे मी जे करते तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच प्राऊड फील करेल, म्हणजे माझा अभिमान वाटेल अशा पद्धतीने मी कार्य करते आणि ते तिने करून दाखवलं पाहिजे मुळात. बरोबर. अगदी तिच्या कृतीतून आणि तिच्या पुढच्या कार्यातून ते जाणवलं पाहिजे घरच्यांना, तर ते नक्कीच विरोध करणार नाहीत. अगदी खरंय. आपला कार्यक्रमातला पहिला फोन आलाय. सुरेखा आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. पहिला प्रथम मला सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करायचंय. तर माझा असा प्रश्न आहे की आज सध्या म्हणजे जास्त हे चालू आहे स्त्री भ्रूण हत्या. तर 18व्या शतकात सावित्रीबाई फुलेंचा जन्म झालेला आहे, तर ते एक मुलगी असूनच त्यांनी एवढं मोठं कार्य केलंय. तर आपण आत्ताच्या समाजाला काय संदेश देऊ शकता? धन्यवाद. स्त्री भ्रूण हत्येसारखा जो अत्यंत महत्वाचा विषय आहे, गंभीर आहे समस्या ही, तर त्याच्या अनुषंगाने सावित्रीबाईंचे विचार तुम्ही आजच्या समाजाला काय सांगाल? आता त्या काळामध्ये सुद्धा हा प्रकार अस्तित्वात होता आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये. स्त्री भ्रूण हत्या म्हणजे आता टेक्नॉलॉजी फार डेव्हलप झालेली आहे की मुलगा आणि मुलगी यांचं गर्भ मुळात ते कळतं, पण गर्भातच कळतं. पण त्या काळामध्ये ही प्रोसिजर म्हणजे प्रक्रिया काही कळत नव्हती, पण तरी सुद्धा त्या काळामध्ये बालहत्या मोठ्या प्रमाणात होत होत्या. आणि त्याचं प्रमाण इतकं होतं ना की सावित्रीबाईंना शेवटी सावित्रीबाई आणि ज्योतिराव या दोघांनी मिळून बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करावी लागली. म्हणजे ती मानसिकता काय होती आणि आत्ताच्या काळामध्ये इतकी शिक्षित पिढी आहे परंतु तरीही त्यांची मानसिकता बदलली नाही, ही फार खेदाची गोष्ट आहे. आणि मग त्यासाठी त्या माऊलीने जे कार्य केलेलं आहे, एक दाई म्हणून सुद्धा तिने त्या मुलांचा सांभाळ केला होता. अगदी म्हणजे अंघोळ वगैरे घालणं, नाहू माहू घालणं, म्हणजे त्यांना स्वतः मूल नसलं तरी सुद्धा त्या सगळ्या मुलांवर त्यांनी अगदी आईप्रमाणे प्रेम केलेलं आहे. तर हे कुठेतरी आजच्या स्त्रियांना कळलं पाहिजे. म्हणजे फक्त स्त्रियांना कळून उपयोग नाही, तर सगळ्या लोकांना कळलं पाहिजे की त्यांनी जी काही एक बलिदान केलं आहे तर त्यासाठी आज आपण त्या बलिदानाला किती जागतो आहोत याचाही विचार केला पाहिजे. आणि म्हणूनच शेवटी आजच्या स्त्रीला मी एवढंच सांगेन की उठ आता बाई, तुला पुन्हा एकदा उडायला हवं. उठ आता बाई, तुला पुन्हा एकदा उडायला हवं. फिनिक्स पक्षी होऊन तुला गगनाला भिडायला हवं. तुझं आकाश, तुझं विश्व तूच आता निर्माण कर. तुझं आकाश, तुझं विश्व तूच आता निर्माण कर. तेव्हा कुठे लाभेल तुला मनासारखं नवं घर. तेव्हा कुठे लाभेल तुला मनासारखं नवं घर. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आज आपण बोलतो आहोत. क्रांतीज्योती म्हणून तर आपण त्यांना ओळखतोच, पण ज्ञानज्योती, कारण त्यांनी शिक्षण, विद्येचं आपण म्हणूयात दान केलं सगळ्यांना. विद्यादान हा अत्यंत महत्वाचा भाग त्यांच्या कारकिर्दीमधला आहे. आपण त्यांना विद्येची जननी म्हणून सुद्धा ओळखतो. काय सांगाल त्याच्याबद्दल? म्हणजे आता तुम्ही हे जे उद्गार काढलेत तेव्हाच मला अगदी भरून आल्यासारखं झालेलं आहे. कारण
सावित्रीबाई फुले नसत्या तर काय झालं असतं, म्हणजे मी आज इथे उभी असते का, म्हणजे आपण इथे नसतोच कदाचित. बरोबर आहे. तेच म्हणजे आजच्या स्त्रीने अक्षरशः म्हणजे त्यांचं योगदान जे आपल्या आयुष्यामध्ये आहे ते कधीच विसरू नये असं मला वाटतं. आता काय झालंय, सावित्रीबाई फुले नेमक्या कोण आहेत असं जेव्हा आम्ही शाळेतल्या मुलींना प्रश्न विचारतो ना, म्हणजे 10 वर्षापूर्वी हा मी प्रश्न विचारला होता मुलींना, त्यावेळेला फार वाईट वाटलं या गोष्टीचं की सावित्री म्हटलं की त्यांना एकच सावित्री डोळ्यासमोर येत होती आणि ती म्हणजे पतीचे प्राण आणणारी सत्यवानाची सावित्री. पण ते ऐकून फार वाईट वाटलं की या मुलींपर्यंत ती गोष्ट पोहोचली नाहीये. त्या मुलींचाही दोष नाही आपण असं म्हणू शकतो. पण आता शासनाने ह्या गोष्टींचा विचार केलेला आहे आणि त्या दृष्टीने आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनापासून ते जवळजवळ 24 म्हणजे 3 जानेवारी ते 24 जानेवारी हा जो काळ आहे तर त्या काळामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आहेत मुलींसाठी खास, तर ते आता त्यांनी राबवायला शाळांमधून सुरुवात केलेली आहे. आता शाळा म्हटली की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचं नाव हे अगदी ओघाने आलंच अगदी. आणि पहिली मुलींची शाळा त्यांनी भिडेवाड्यामध्ये काढली होती, म्हणजे महात्मा फुलेंनी ते पाऊल उचललं होतं. सुरुवातीला ज्या वेळेला सावित्रीबाई ह्या स्वतः शिक्षण घेत होत्या, अगदी नवऱ्याच्या बरोबरीने मळ्यावर जाऊन फुलांचा त्यांचा जो मळा होता त्या ठिकाणी मातीवरती सगळं लिहिणं त्यांचं होत होतं. आणि मग त्यानंतर ज्या वेळेला त्या स्वतः हे सगळं शिक्षण घेऊन म्हणजे शिक्षिका पेशाचा कोर्स सुद्धा त्यांनी केलेला आहे त्यावेळेला. मिचेल म्हणून मिसेस मिचेल म्हणून मॅडम होत्या, तर त्यांनी त्यांना खास शिक्षण दिलेलं आहे. सगुणाबाई क्षीरसागर असतील तर त्या सुद्धा त्यांच्याबरोबर प्रशिक्षण घेत होत्या. आणि मग ज्या वेळेला खरोखरच अशी परिस्थिती निर्माण झाली की आता शाळेमध्ये शिक्षक आहे ते येत नाहीयेत, कारण समाजाची ती मानसिकताच होती की म्हणजे मुलींना शिक्षण देणं, तेही तळागाळातल्या मुलींना शिक्षण देणं, तर हे समाजाला रुचणारच नव्हतं. आणि म्हणून मग सावित्रीबाई फुलेंना महात्मा फुलेंनी त्यावेळेला पुढे आणलं आणि आता ह्या सगळ्या कार्याची धुरा तुला वाहायची आहे, शिक्षणाची जी प्रक्रिया आहे ती तुला पुढे चालू ठेवायची आहे, हे त्यांनी जेव्हा सांगितलं त्यावेळेला सावित्रीबाईंनी क्षणाचाही विचार केला नव्हता त्यावेळेला. बरं, आपण ह्याच्याबद्दल बोलूया, कारण हा सगळा प्रवास खूपच काय म्हणत आपण क्रांतिकारी तर आहेच, पण त्या ऐकताना सुद्धा आपल्याला भारावून गेल्यासारखं होतं. पण औरंगाबादहून एक फोन आलाय आपल्याला. अरुण आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो सर. अरुण डोंगे बोलतो, औरंगाबाद जिल्ह्याचे सिल्लोड. नमस्कार. सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. इतिहासाच्या नोंदीनुसार सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षण व स्त्रीमुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी म्हणून त्यांचा गौरव केला जातो. मला या ठिकाणी आवर्जून सांगावे वाटते मॅडम की ज्या सावित्रीबाईंनी आपली संपूर्ण हयात महिलांसाठी घालवली, त्या सावित्रीबाईंचे निधनही 10 मार्च 1897 रोजी प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना सावित्रीबाईंना सुद्धा प्लेगची बाधा होऊन या क्रांती ज्योतीचे निधन झाले. मला मॅडम असा प्रश्न विचारायचा आहे की आजची स्त्री ही सावित्रीबाईंची प्रेरणा घेऊन समाजातील स्त्रियांच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी आजच्या स्त्रीने कोणकोणते उपक्रम राबवले पाहिजे? धन्यवाद. अत्यंत महत्वाचा आणि काय म्हणूयात की आजच्या विषयाशी आणि त्यांच्या कार्याशी थेट दुवा साधणारा असा त्यांचा प्रश्न आहे की त्यांचं निधन झालं तेव्हा सुद्धा ते प्लेगच्या रुग्णांची सेवा करत होत्या त्या, आणि त्याच्यात त्यांचं निधन झालं. तर आजच्या स्त्रीने ही प्रेरणा घेऊन स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी कोणतं काम केलं पाहिजे? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. हो, निश्चितच. कारण की आता शाळांमधून शासनाला सुद्धा जाग आली. खरं तर ही प्रक्रिया आहे ती फार वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होती. म्हणजे सावित्रीबाई फुलेंना कुठेतरी दुर्लक्षित केलं गेलं असं मला तरी वाटतं. पण आज निदान जाग आली हे महत्वाचं आहे, कुठेतरी उशिरा का होईना. पण आजच्या स्त्रीने मात्र ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की एक सेवाव्रती म्हणून सावित्रीबाई फुलेंनी जे कार्य केलेलं आहे, म्हणजे अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत प्लेगचा रुग्ण आहे तो दवाखान्यामध्ये वाहून नेत असताना त्यांना तिथे त्यावेळेला प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा अंत झाला. ही फारच हृदयाला भिडणारी अशी गोष्ट त्यावेळेला घडली होती. पण आजच्या स्त्रीने हे सगळं लक्षात घेऊन ही प्रेरणा स्वतःमध्ये रुजवून जर अशा काही गोष्टी आहेत, म्हणजे स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले, मुख्यतः शाळांमध्ये जाऊन जर
मुलींच्या शिक्षणासाठी म्हणजे मुलींनी प्रेरित व्हावं शिक्षणासाठी किंवा वस्ती पातळीवरती जर असे प्रयोग केले, एखादं पथनाट्य सादर केलं, बरं. त्या अनुषंगाने सुद्धा आपण थोडासा एक परिवर्तनवादी विचार आहे तो पोहोचवू शकतो. आणि मग नक्कीच याला आता लगेच सगळ्या गोष्टी समाज स्वीकारेल असंही आपण सांगू शकत नाही, कारण कुठलीही गोष्ट घडायला वेळ लागतो. बरोबर आहे. म्हणजे क्रांतीची जी सुरुवात आहे ती व्हावी लागते आणि नंतर मग हळूहळू ती प्रेरणा आहे ते सगळीकडे ते जात बदल असते. हळूहळू घडत हो. असतात. आता तुम्ही शाळांचा उल्लेख केलात किंवा स्त्रियांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपले जे सगळे दवाखाने आहेत किंवा रुग्णालय आहेत त्यांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत, हे नक्की, आहे. नक्की. पण वैयक्तिक पातळीवर एखाद्या स्त्रीला जर असं वाटत असेल तर ती ह्याच्यामध्ये काय काय करू शकते? मला वाटतं त्यांचा रोग हाच असावा की मला जर असं वाटतंय की माझ्या आजूबाजूला ज्या मुली आहेत किंवा ज्या स्त्रिया आहेत त्यांचं आरोग्याकडे दुर्लक्ष होतंय किंवा शिक्षणाकडे दुर्लक्ष होतंय, तर मी वैयक्तिक पातळीवर काय, कारण त्यांचे सगळे प्रयत्न हे वैयक्तिक स्तराचे होते. वैयक्तिक स्तरावरचे तर आहेत. आपण काय काय करू शकतो मग त्यासाठी? तेच म्हटलं मी, त्यासाठी वैयक्तिकरित्या आपण जर वस्ती पातळीवर गेल्यानंतर तिथे प्रबोधनात्मक कार्यक्रम आहेत ते राबवून आपण त्यांचे विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो. त्याचप्रमाणे छोट्या छोट्या नाटिका आहेत त्या सादर करून आरोग्याविषयी एक जाणीव म्हणजे आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे त्या मुलींना पटवून देऊ शकतो. आणि शाळांमध्ये सुद्धा आपण हे उपक्रम आहेत ते राबवू शकतो. आणि शाळा मुख्यतः राबवत आलेल्या आहेत. वेगवेगळ्या सेवाभावी ज्या संस्था आहेत त्या सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम आजही राबवत आहेत. आणि आपण वैयक्तिकरित्या जर अशा एखाद्या सेवाभावी संस्थेंना तिथे नेलं, वस्ती पातळीवर नेलं, तर नक्कीच ते विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचतील. मुळात मुलींच्या आरोग्याची काळजी घेत असताना तिथे आई वडिलांना सुद्धा आपण प्रशिक्षित करणं फार महत्वाचं आहे. त्यांचंही प्रबोधन झालं पाहिजे. बरं आहे. डोंबिवलीहून एक फोन आलाय. भारत वाव्हळ आपल्याशी बोलताय. नमस्कार सर. हॅलो, नमस्कार. हॅलो, भारत वाव्हळ, त्यांचा आवाज नीट पोहोचत नाही. नमस्कार सर. आपण त्यांचा बहुतेक फोन कट झालाय. आपण ही चर्चा सुरू करतोय. तर आता जो काळ आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, या बरोबरीने जगत असताना तिला एक वेगळ्या प्रकारचं भान सतत ठेवावं लागतं. आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलत चालली आहे त्याचं. तर हे सुद्धा तिने विचार करणं फार गरजेचं आहे का? त्या काळातला समाज, आताचा समाज, ह्याच्यामध्ये जो फरक पडलाय स्त्री बाहेर पडल्यामुळे, तर त्याच्यामध्ये ही पण एक गोष्ट आलेली आहे. काय सांगाल तुम्ही? तर सावित्रीबाई फुलेंचा काळ आहे तो खरंच त्या काळाला अनुरूप असा नव्हता. बरोबर आहे. म्हणजे ती मानसिकता आहे समाजाची फार वेगळी होती. म्हणजे आपण आत्ताच्या काळामध्ये जर विचार केला त्या दृष्टीने तर आपल्याला ते कार्य करणं कितपत जमेल हे आपण सांगू शकत नाही. बरोबर. पण त्यावेळेला त्यांनी इतकं धाडसी उपक्रम केलेले आहेत, वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. तर त्या दृष्टीने आजच्या स्त्रीने एकच भान ठेवलं पाहिजे की आपल्याला मिळालेलं हे स्वातंत्र्य आहे ते ज्यांच्यामुळे मिळालेलं आहे. तर त्यांनी त्यावेळेला जे कार्य केलेलं आहे तर ते आपल्याला आता करायचं झालं तर आपल्याला नेमक्या कोणत्या प्रोसिजरमधून जावं लागेल किंवा स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही हे मुळात तिने लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने मग त्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये तिला प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक घटकाची समाजातल्या जर साथ मिळाली तर हा विचार आणखीन चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? आता प्रत्येक घटकाची साथ मिळते की नाही हे आपल्याला इथे पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं. फार वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे स्त्रियांच्या बाबतीत. तर हे कुठेतरी थांबवणं हे एकट्या स्त्रीची जबाबदारी असू शकत नाही, फक्त एकट्या स्त्रीची. तर त्यासाठी समाजाची जी मानसिकता आहे ती बदलणं फार महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत समाज बदलत नाही, समाजाची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत स्त्रियांच्या बाबतीत जे प्रश्न आहेत ते कदाचित सुटू शकत नाहीत. आपण ह्या चर्चेकडे आणखीन जाणार आहोत, पण आपल्याला एक बुलढाण्याहून फोन आला. डॉक्टर दिगंबर आपल्याशी बोलतात. नमस्कार सर. हॅलो, हॅलो सर. डॉक्टर दिगंबर, हॅलो. हॅलो, कवी होत्या, लेखक होत्या, हम्म, नंतर
आरोग्य सेवक म्हणून त्यांनी काम केलं. हम्म. परंतु समाजानं आजपर्यंत त्यांना दुर्लक्षित केलंय. बर. आपण त्यांना दुर्लक्षित केलंय. हम्म. आजही लाखो करोडच्या संख्येनं सावित्रीबाई फुले निर्माण व्हायला पाहिजे होत्या, हो. पण त्या झाल्या नाही. यांना महिलांनी याचा कधी विचार केलेला आहे का? या सुशिक्षित महिला आजच्या ज्या आहेत त्यांनी विचार केला आहे का की त्या काळामध्ये अशिक्षित बाई शिक्षण घेऊन एवढं मोठं कार्य केलं. हम्म. त्यांच्या तोडी आपण काय करतो? फक्त पुण्यतिथी जयंती साजरी करतो आणि विसरून जातो. धन्यवाद. धन्यवाद सर. इतका मोठा बदल आता स्त्रियांच्या परिस्थितीमध्ये झालेला आहे. सावित्रीबाईंनी जे जे प्रयत्न केले, खूप परिस्थितीच्या विरुद्ध जाऊन त्यांनी सगळी पावलं उचलली आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे प्रयत्न केले त्या तुलनेमध्ये सगळ्या गोष्टी मिळत असून सुद्धा आज मग एवढ्या लाखोच्या संख्येने सावित्रीबाई फुले का निर्माण झालं नाहीये असं त्यांनी विचारलंय. नाही, त्यांचा प्रश्न खूप छान आहे. पण काय आहे, सावित्रीबाई फुले ह्या आत्ताच्या काळामध्ये त्या पद्धतीनेच होतील असं नाहीये. म्हणजे सावित्रीबाई फुले आता महापुरुष हे फक्त एकदाच होतात, म्हणजे ते त्यांच्या जागी ते योग्य असतात. पण आता ज्या स्त्रीने त्या दृष्टीने विचार केला आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेतली तर मला वाटतं की त्यांच्यामध्ये सुद्धा जे काही लपलेले गुण आहेत ते बाहेर येऊ शकतात. म्हणजे सावित्रीबाई फुले होता येणार नाही, पण त्यांच्यासारखं कार्य आपल्याला नक्कीच करता येणार आहे. कारण परिस्थितीमध्ये सुद्धा आता बदल झालेला आहे इतक्या नक्कीच. वर्षांमध्ये, हो. नाही का? अगदी आजच्या बरोबर आहे. परिस्थितीला जसं साजेचं आहे तसं वागून आपण ते काम नक्की करू शकतो. हो, नक्की नक्की. म्हणजे त्यांनी जो मानवतावाद दाखवलेला आहे, विज्ञानवाद त्यांनी जो रुजवलेला आहे तो फार महत्वाचा आहे. आजच्या स्त्रीने जर तो विज्ञानवाद आहे आपल्यामध्ये रुजवला वा. तर नक्कीच मला वाटतं की आजची स्त्री आहे ती पुढे जाईल. आणि फक्त रूढी परंपरा, मगाशी मी तोच मुद्दा मांडला होता की तो पुन्हा इथे येतोय की ह्या सगळ्या म्हणजे विज्ञानवाद किती टोकाचा होता त्यांचा बघा. त्यांनी तर एका आपल्या काव्यामध्ये म्हटलेलं आहे की धोंडे मुले देती नवसा पावती मग लग्न का करीती नरनारी. किती महत्वाचा विचार अगदी त्यांनी खरंय. मांडलेला आहे. अंधश्रद्धेवर प्रहार केलेला आहे. इथे विज्ञानवादच दिसून येतोय ना आपल्याला. बरोबर आहे. आणि मग आजच्या स्त्रीने जर हा विचार केला आणि घर आणि बाहेरचं म्हणजे नोकरी सांभाळून जर हे त्यांनी कार्य केलं तर सावित्रीबाईंनी ते केलेलंच होतं. त्यांनी दोन्ही गोष्टी आहेत त्या सांभाळल्या होत्या. इतका मोठा त्यांचा प्रपंच होता, पण तरी सुद्धा त्यांनी इतकं मोठं धाडस केलेलं आहे. ते आजच्या स्त्रियांसाठी खरंच प्रेरणादायी आहे. आणि डॉक्टर म्हणाले तसं की ती एक कृतज्ञता जी आहे ती कायम आपल्या मनामध्ये हो. राहिली पाहिजे. आपण जेव्हा घराबाहेर पडतोय, आज इतकं स्वातंत्र्य अनुभवतोय, तो सुद्धा एक मुद्दा त्यांनी मांडला. आता तुम्ही सावित्रीबाईंच्या कवितेचा एक छोटासा उल्लेख केलात. त्यांच्या ज्या कविता आहेत त्या नेहमीच काळाच्या पुढे राहिलेल्या आहेत. अगदी बरोबर आणि आहे. त्यांच्या कवितेमध्ये एक वैशिष्ट्य आपल्याला असं दिसून येतं की कविता लिहित असताना त्यांनी फक्त स्त्रियांना उद्देशून अशा कविता लिहिल्या नाहीत, तर त्यांनी संपूर्ण समाजाला उद्देशून कविता लिहिल्या. त्यांच्या एकंदर साहित्याबद्दल काय सांगाल तुम्ही? सावित्रीबाई फुलेंचं पहिलं साहित्य जे आहे ते म्हणजे काव्य फुले. खरं तर सावित्रीबाई फुले हे नाव जे कवितेच्या अंगाने आपण जर विचार केला तर एक आधुनिक मराठी काव्याची जननी म्हटलं पाहिजे त्यांना. अगदी कारण खरंय. केशवसुतांच्याही आधी 2 तप म्हणजे 2.5 तप म्हटलं तरी हरकत नाही, तर त्याच्याही आधी त्यांनी काव्य फुले हा काव्यग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्या परिस्थितीचा त्यांनी इतका मोठ्या प्रमाणामध्ये उहापोह केलेला आहे की ते वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे म्हणजे काव्याची सगळी अंग त्यांच्यामध्ये दिसत असताना सुद्धा आज त्या दुर्लक्षित का, असा प्रश्न उपस्थित राहण्यासारखा आहे. अगदी. तुमच्याकडे त्यांची कविता सुद्धा एक आहे मला वाटतं, आपण हो. त्याच्याकडे वळूयात. पण एक दहिसरहून फोन आला आपल्याला, त्यांच्याशी घेऊया. आधी आपण बोलूयात. दहिसरहून आपल्याशी बोलतात शुभदा. नमस्कार. हॅलो. हॅलो. बोला मॅडम. शुभदा ताई बोला, तुमचा आवाज येतोय, तुम्ही सलग बोला आमच्याशी. हा नमस्कार. नमस्कार. मी दोघांनाही नमस्कार करते, कविता मॅडम नमस्कार. पण. नमस्कार. हा हॅलो. माझा प्रश्न असा होता की आजची स्त्री सुशिक्षित आहे, हा शिक्षण वगैरे तिला भरपूर मिळालंय, पण जे सावित्रीबाईंचे विचार आहेत ते तिच्यामध्ये अजून रुजले गेलेले नाहीये. तर त्यासारखा आपण अजून काहीतरी प्रयत्न केलेच पाहिजे असा माझा प्रश्न होता. बर, धन्यवाद. सावित्रीबाईंचे विचार अजून रुजले गेले नाहीये, काय तीच सांगाल? फार खंत अजूनही मनामध्ये आहे.
खरंच म्हणजे मगाजरून मी जे मुद्दे मांडते की विज्ञानवाद आहे तो प्रत्येक स्त्रीमध्ये जोपर्यंत रुजत नाही तोपर्यंत मला वाटतं की ही परिस्थिती बदलणार नाही. मला वाटतं तिच्यामध्ये तो विज्ञानवाद रुजला तर संपूर्ण कुटुंब सुद्धा तिचं तितकंच प्रगत होऊ शकतं. हो, नाही अगदी का? बरोबर आहे. म्हणजे आजची स्त्री आहे ना स्वतःला इतकी व्रतवैकल्यांमध्ये गुरफटून घेते ना की त्याच्यातून ती बाहेर पडण्याचा मार्ग शोधत नाहीये आणि त्याच्यामुळे मग सामाजिक कार्य म्हणा किंवा इतर गोष्टी ज्या आहेत तिला ज्या स्वतःला कराव्याशा वाटतायत तर त्याच्यामध्ये तिचं लक्ष केंद्रित होत नाहीये. मुळात घर सांभाळणं, व्रतवैकल्य सांभाळणं आणि घरच्यांची मर्जी सांभाळणं ह्या सगळ्यामध्ये तिने स्वतःला गुरफटून घेतलेलं आहे आणि स्वतःला ओळखणं फार महत्वाचं आहे. खरं. आता तुम्ही हे बोलत असताना सुचलं म्हणून असं विचारतीये की हे सगळं ज्या न करणाऱ्या असतात म्हणजे असं स्वतःला गुरफटवून न घेणाऱ्या ज्या आहेत त्यांना आजही समाजामधून तितकंसं स्वागत त्यांचं होत नाही. मग कुठेतरी त्या एका काळजीने म्हणा की मग आम्हाला सगळ्यांपेक्षा थोडंसं दूर ठेवलं जाईल. ज्या कार्य करणाऱ्या आहेत त्या नेटाने करतात पण ज्यांना करायची इच्छा असते पण केवळ या दबावामुळे त्या करू शकत नाहीत अशी सुद्धा परिस्थिती काही जणींच्या बाबतीत आहे. त्यांनी काय करायचं मग अशा वेळेला? कुठेतरी पुढे येणं गरजेचं आहे. हो, नक्कीच आहे. मला अशा वेळेला ना किरण बेदींचं एक वाक्य आठवतं. तर त्यावेळेला म्हणाल्या होत्या की प्रवाहाविरुद्ध जो माणूस पोहतो त्याला खूप अडचणींना सामोरं जावं लागतं आणि प्रवाहाविरुद्ध जो पोहून आपलं निश्चित ध्येय जे आहे ते गाठण्याचा प्रयत्न करतो तो खरा माणूस आहे. बरोबर. आणि मग आजच्या स्त्रीने हे विचार आहेत तेही रुजवले पाहिजेत. कारण प्रत्येक वेळेला कोणीतरी आपला उद्धार करण्यासाठी येईल असा विचार आपण करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला स्वतःला पाऊल उचललं पाहिजे आणि मग आपण जे कार्य करतो हे योग्य आहे, आपल्या मनाला पटतंय तर मग इतरांची आपण पर्वा न केलेलीच बरी. आणि हे प्रवाह खूप मोठेच दरवेळेला असतील अशातलाही भाग नाही. छोट्या छोट्या प्रवाहांपासून सुद्धा आपण सुरू करू शकतो आणि मग ध्येय जे आहे ते गाठू शकतो. सावित्रीबाईंची एक छानशी कविता तुम्ही आमच्यासाठी आणलेली आहे तर निश्चित ऐकायला आवडेल. हो, अज्ञानावर भाष्य करताना त्यांनी आपल्या एका कवितेत खूप छान विचार मांडलेले आहेत. ते म्हणतात की एकच शत्रू असे आपला, एकच शत्रू असे आपला, काढू पिटुनी मिळूनी तयाला, त्याच्याशिवाय शत्रूच नाही, शोधुनी काढा मनात पाही. शोधला का, पाहिला का, विचार करूनी सांग लेकरा, नाव तयाचे बोल भरभरा, हरलास का, कबूलच का, सांगते पहा दृष्ट शत्रूचे, नाव नीटरे ऐक तयाचे. सांगते पहा दृष्ट शत्रूचे, नाव नीटरे ऐक तयाचे. अज्ञान धरुनी त्याला पिटायाचे, धरुनी त्याला पिटायाचे, आपल्या मधुनी हुसकायाचे, आपल्या मधुनी हुसकायाचे. वा, म्हणजे ही कविता तुम्ही म्हणताय तसं केशवसुतांच्याही आधी, ज्यांना आपण आधुनिक कवितेचे जनक म्हणतो नेहमी, त्यांच्याही आधी रचली गेलेली आहे आणि ती बऱ्यापैकी आपण असं म्हणूयात की आजच्या काळात सुद्धा लागू पडते. नाही का? म्हणजे 150 वर्षापूर्वी त्यांनी हे काव्य लिहिलेलं आहे पण तरी सुद्धा परिस्थिती बदलली नाही. काळ बदलतो पण परिस्थिती तीच राहते, ही फार वाईट गोष्ट आहे. अज्ञानाचं स्वरूप बदललं असेल पण तो स्वरूप कुठेतरी आपल्यामध्ये आहे. तेच ना, म्हणजे त्या काळामध्ये जी सामाजिक विषमता होती तर ती कुठेतरी आपल्याला म्हणजे मोठ्या प्रमाणात होती. आता लोक म्हणतात की कुठे आहे विषमता, पण लोकांना छुपी विषमता, सामाजिक विषमता ती दिसत नाहीये आणि हे सगळं अनुभवायला आजही मिळते. ही फार खेदाची गोष्ट आहे की खरंच म्हणजे आपण म्हटलं ना की काळाचं स्वरूप बदललं पण विचार तेच आहेत अजूनही आणि ते खऱ्या अर्थाने बदलायला हवेत. तर आज आपण ही जी चर्चा घडवून आणतो आहोत त्याचा एक परिणाम झालेला आपल्याला दिसतो. नक्कीच. सयाजी आपल्याशी बोलतात परळीहून. नमस्कार सर. हॅलो, बोला. हॅलो मॅडम, नमस्कार. सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करताना मी म्हणू इच्छितो की सम आर बॉर्न ग्रेट, सम अचीव द ग्रेटनेस अँड द ग्रेटनेस रेस्ट अपॉन समवन. तर सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिन हा त्या अध्यक्ष शिक्षिका असल्या कारणानं शिक्षक दिन म्हणून साजरा करावा असं मला वाटतं. बर, आपलं काय मत आहे त्याविषयी?
आज सावित्रीबाईंचा स्मृती दिन आहे सयाजी सर, आणि खरं तर हे दोन्ही दिवस आपण एका वेगळ्या प्रकाराने काय म्हणत साजरे केले पाहिजे. स्मृती दिन वेगळ्या अर्थाने पाळला पाहिजे आणि त्याचसाठी आपण ही सगळी चर्चा करतोय की आणखीन कोणते कोणते बदल आपण स्वतःमध्ये घडवून आणू शकतो. काय सांगाल ह्याच्यावर, की स्त्रीने जर ठरवलं तर ती काहीही करू शकते. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले आहे. तिने आजच्या काळामध्ये असं स्वतःबरोबर काय ठरवलं पाहिजे जेणेकरून ती स्वतःच्या परिस्थितीमध्ये बदल घडून आणू शकते. सावित्रीबाई फुलेंनी जो एक ठामपणा दाखवला होता, एक धाडसी वृत्ती, करारी बाणा त्यांच्यामध्ये जो होता, तो आजच्या स्त्रीने जर आपल्यामध्ये आणला, रुजवला, तर मला वाटतं की कितीही प्रसंग येऊ दे, अडचणी येऊ दे, त्याला ती नक्कीच सामोरं जाऊ शकते. कारण की त्यावेळेला ज्यावेळेला सावित्रीबाई फुले शिक्षण घेण्यासाठी, म्हणजे मुलींना शिक्षण देण्यासाठी जात असत, तर त्यावेळेला त्यांच्यावर दगडशेण चिखलाचा मारा केला जायचा. म्हणजे इतके घाव सहन करून सुद्धा त्यांनी ती फुलं समजून ती झेललेली आहेत. म्हणजे समाजाचा इतका रोष त्यांनी पत्करलेला आहे, शिव्याशाप त्यांना दिल्या गेल्या आहेत त्यावेळेला, पण तरी सुद्धा त्यांनी करारी बाणा जो आहे तो सोडला नाही, धाडसी वृत्ती ती त्यांनी सोडली नाही. आणि म्हणून आजच्या स्त्रीने हे सगळं, हे जे गुण आहेत सावित्रीबाई फुलेंचे गुणवैशिष्ट्य आहेत, ती स्वतःमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जर रुजवली तर मला वाटतं परिस्थिती नक्कीच बदलेल, पूर्णतः बदलेल. आजची जी एक आपण असं म्हणूयात, आजच्या ज्या मुली आहेत, लहान मुली, तुम्ही मगाशी त्याचा उल्लेख केला होता की तुम्हाला जो 10 वर्षापूर्वी अनुभव आला की सावित्रीबाई म्हटल्यानंतर कोण हे नाव वेगळं आलं होतं, पण आजच्या मुलींपर्यंत जर खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंना पोहोचवायचं असेल तर ही जबाबदारी नेमकी कोणाची आहे असं तुम्हाला वाटतं? शिक्षकांची तर आहेच, पण त्या बरोबरीने आणखीन कोणी कोणी ही जबाबदारी उचलली पाहिजे जेणेकरून सावित्रीबाई आणि त्या अनुषंगाने त्यांचे विचार या लहान मुलींपर्यंत पोहोचतील. म्हणजे खरं तर ही जबाबदारी फक्त शिक्षकांची नाहीये, तर समाजातील प्रत्येक घटकाची ही जबाबदारी आहे. आणि मुळात शासन त्या दृष्टीने आत्ता प्रयत्न करत आहे, खूप चांगली गोष्ट आहे, त्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे खरं तर. आणि शासनाने सावित्रीबाई फुले योजना सुद्धा, दत्तक म्हणजे शिष्यवृत्ती योजना सुद्धा राबवलेली आहे, खूप महत्वाची गोष्ट त्यांनी केलेली आहे. पण प्रत्येक घटकाने मग अगदी घरापासून ती सुरुवात झाली पाहिजे. सावित्रीबाईंविषयी लहान लहान स्वरूपामध्ये त्यांच्या गोष्टीची छोटी छोटी पुस्तकं आहेत. अगदी वाढदिवस असेल तर त्यावेळेला सुद्धा अशा प्रकारे जर आपण वाढदिवसामध्ये गिफ्ट वगैरे देतो, वेगवेगळे मोठे मोठे 100-200 रुपयाचे, तर त्यापेक्षा जर अशी 10-12 रुपयाची छोटी छोटी पुस्तकं उपलब्ध आहेत मार्केटमध्ये, तर ती जर मुलांना दिली आणि ती वाचायला लावली तर कदाचित लहानपणापासूनच त्या गोष्टी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतील. आणि मोठेपणी तर मग त्या गोष्टींमध्ये एक वेगळा विचार करण्याची त्यांची एक मानसिकता निर्माण होऊ शकते. बरोबर आहे. आपले आदर्श कोण असावेत हे पुन्हा एकदा तपासून बघायची वेळ आलेली आहे. आणि ती वेळ आलेली असताना जर पुन्हा एकदा जे खरे आदर्श आपले आहेत त्यांना जर सगळ्यांसमोर, लहान पिढीसमोर जर आपण ठेवलं तर त्यांच्या विचारांमध्ये नक्की बदल होऊ शकतात. उरणहून आपल्याला एक फोन आलाय, आपल्याशी बोलतायत राकेश. नमस्कार. हॅलो सर, बोला. हॅलो, बोला सर. हा मॅडम, राकेश करते बोलतो. नमस्कार मॅडम, बोला. बरं, माझा प्रश्न असा आहे की सावित्रीबाई फुलेंचं जे योगदान होतं ते संपूर्ण ज्या महिलांसाठी होतं, आणि तसं जर बघितलं गेलं त्या काळामध्ये जी परिस्थिती, त्या महिलांना शिक्षण बंदी होती, शिक्षण नव्हतं, आणि महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण द्यायचं काम केलं. त्याच्यामध्ये ब्राह्मण ज्या महिला होत्या त्यांचा पुढाकार जास्त प्रमाणात होता, त्यांनी जास्त शिक्षण घेतलं. परंतु आता ज्या महिला दिन साजरा होतो जिकडे तिकडे, तर तिथे सावित्रीबाई फुलेंना आजच्या महिला विसरलेल्या दिसतात. कारण की जिथे तिकडे आपण बघतो तर सावित्रीबाई फुलेंचं योगदान या महिला विसरलेल्या आहेत. आणि ज्या ब्राह्मण महिलांनी त्याचा उपयोग घेतला शिक्षणाचा, त्याचा पुढे दिसत नाही. सावित्रीबाईचं फुलेचं नावच घेत नाहीत त्या. तुमचं मग काय मत आहे मॅडम त्याबद्दल? बरं, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आज त्यांचा स्मृतिदिन आहे म्हणून आपला हा विशेष कार्यक्रम आपण सादर करतोय. स्त्रियांचं खऱ्या अर्थाने त्या प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्या एकंदरीत स्वभावाचे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू आपल्यासमोर मांडत असताना आजच्या स्त्रीने त्यांचं स्मरण कसं ठेवलं पाहिजे वेळोवेळी जगताना, त्याच्याबद्दल आपण बोलतोय. आपल्याला राकेशजींनी असं विचारलं की ग्रामीण भागामध्ये सावित्रीबाई फुलेंचे विचार पुन्हा एकदा पोहोचवण्यासाठी आपल्याला काय करायला हवं? कारण आता परिस्थिती पुन्हा बदललेली आहे. प्रत्येक आपला जो प्रेक्षक वर्ग आहे त्यातला प्रत्येक जण हे म्हणतोय की विसर पडल्यासारखं होतंय का, ती खंत व्यक्त केली जात आहे. त्याच्या संदर्भात काय मला असं वाटतं की ग्रामीण भागापेक्षा त्यांनी ब्राह्मण स्त्रियांविषयी विचार मांडलेले आहेत की खरं तर त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी जे काही योगदान दिलेलं आहे ते फक्त
फक्त विशिष्ट वर्गापुरते मर्यादित नाहीये किंवा तळागाळातील स्त्रियांपुरतं मर्यादित नाहीये, तर याच्यामध्ये त्याचा उपभोग हा ब्राह्मण स्त्रियांनी जास्त प्रमाणात घेतलेला त्यांनी आहे. तोच मुद्दा हो. मांडला आणि त्याच्या बरोबरीने त्यांनी मग ते हा, ग्रामीण ग्रामीण भागातल्या भागामध्ये. स्त्रियांबद्दल बोलले. हो, नक्कीच. तर त्या अनुषंगाने जर विचार केला आपण, तर त्या काळामध्ये जे बालहत्या मोठ्या प्रमाणात होत होती आणि बालविवाह, अगदी लहान वयामध्ये जी विधवा स्त्री होत होती तर तिला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं आणि त्याच्यामध्ये ब्राह्मण स्त्री आहे तर तिला तर ह्या गोष्टींना फार मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागायचं. आणि मग अशा वेळेला सावित्रीबाई फुलेंनी त्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. मगाशी तो उल्लेख झालेलाच होता. म्हणजे महात्मा फुलेंनी आणि दोघांनी मिळून ते केलं होतं कार्य. आणि त्याच्यामध्ये शिक्षणाचं कार्य जे केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा ब्राह्मण स्त्रिया आहेत. म्हणजे सुरुवातीला त्यांनी जी पहिली शाळा सुरू केली ना भिडेवाड्यामध्ये, त्याच्यामध्ये 4 मुली, म्हणजे एकूण 6 मुली होत्या आणि त्याच्यात 4 मुली ह्या ब्राह्मण होत्या. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की विद्यादानाच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याच बाउंड्रीज बंधन अजिबात येत नाही, नाही का? नाही, पण आजच्या स्त्रीने तो विचार केला पाहिजे. अगदी खरंय. मी म्हणेन ना की सावित्रीबाईंची जयंती आहे किंवा पुण्यतिथी आहे ती फक्त विशिष्ट समाज करतोय, म्हणजे अगदी म्हणेन मी तळागाळातला समाज करतोय. कारण त्यांना सावित्रीबाई फुले कुठेतरी कळलेले आहेत, पण ब्राह्मण स्त्रियांनी सुद्धा ह्याची जाणीव ठेवली पाहिजे. सगळ्या समाजाने एकत्र काही जणी करतायत, त्याच्याबद्दल मी नाही म्हणत आहे, परंतु सगळ्या स्त्रियांनी या दृष्टीने विचार केला पाहिजे. अगदी खरं. ज्योती सावित्री या नाटकाचं लेखन तुम्ही केलेलं आहे, तर नेमकं ते नाटक काय आहे किंवा कशा संदर्भात ते पुढे जातं त्याची एक क्लिपिंग आपल्याकडे आहे. तर ती क्लिपिंग आपण आता काही क्षणातच बघणार आहोत आणि मग त्याच्यानंतर या नाटकाविषयी मॅडमना विचारणार आहोत आणि त्यांची एक कविता सुद्धा आपल्यासाठी आहे, ती सुद्धा ते आपल्याकडे सादर करणार आहेत आपल्यासाठी. ज्योती सावित्री नाटकाचं एक क्लिपिंग. शिव 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 ओ पंढरीनाथा, अहो तुम्हीच बोला. कसं वाटलं माझं थोडं जास्त शांतपणे शिकवायचं नाही. आणि हे तुझं मुलीला शिकवण्याचं काम त्यापासून बंद नाही केलंस का तर तुझी आयुष्या उतरणार नाही. म्हणतात मला त्यांच्या बाहेर कसं आपलायचं ना तेवढं चांगलं चालू कुणी म्हणतं या कुठं आहे ज्ञान आणि कुणी म्हणतं हिताच्या पायातले भान. हरा जिला ठेवलं कोंडून या घराच्या 4 भिंतीत तिनं बरंच काही सोचलं या धर्माच्या पिंजऱ्याच्या बंदीत. तरी पण तिनं माझं घर, माझा संसार, माझा धनी, माझं पोट याचंच तरी त्याचं जीवन जगावं. आलं कारण एकच खरं तिच्या मनात माय हाय, हस्तीची या दुनियेची आय हाय. परत तिनं स्वतःला अवला केलंय का तर तिच्याची बाय कुठंतरी मिळलेली हाय. परत म्या तिला जिती करणार हाय. तुमच्यासारख्या विधानाचा धडा शिकवायचा हाय. तेव्हा माझ्या नादी लागू नका. माझा लढणारा माझा हाय हे विसरू नका. आता ह्या सावित्रीला लेकरीची तलवार करणं काय कठीण. आपण खरं तर स्वतःला ज्याला लकी आपण म्हणतो असंच म्हटलं पाहिजे, कारण असे आदर्श आपल्या समोर आहेत, नाही का? आणि त्यांचा आधार घेऊन आपण आपलं सगळं आयुष्य पुढे नेऊ शकतो. ज्योती सावित्री ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, हे तुमच्याकडे बघून आता जाणवतंय. काय सांगाल त्याच्याबद्दल? ज्योती सावित्री हे नाटक जेव्हा सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले हे कळायला लागले त्यावेळेला, म्हणजे मी मगाशी जी कविता वाचून दाखवली गाठोडा नावाची, तर ती त्यावेळेला लिहिली गेलेली आहे माझ्याकडून. आणि त्यानंतर मग हे नाटक आम्ही त्यावेळेला जवळजवळ 12 वर्षापूर्वी आहे, मी आणि माझा नवरा मंगेश पवार, आम्ही दोघांनी ते नाटक लिहिलं होतं आणि आम्ही वस्ती पातळीवरती ते प्रयोग केलेले आहेत. म्हणजे लोकांमध्ये जागृती निर्माण करणं, त्यांचे विचार पोहोचवणं, त्यांच्या विचारातलं क्रांतिकारी विचार जे आहेत ते मुळात पोहोचवायचे होते आणि त्या दृष्टीने आम्ही हे नाटक लिहिलं होतं. पण
काही वर्षाने ते थोडंसं थांबलं आणि त्यानंतर मग आता पुन्हा नव्याने या नाट्यक्षेत्रामध्ये काहीतरी करायचंय तर त्या दर्जाचंच नाटक आलं पाहिजे असं आम्हाला वाटत होतं. आणि त्यांचे म्हणजे ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंचे विचार हे किती क्रांतिकारी आहेत आणि सामाजिक हिताचे आहेत, तर ते लोकांना कळावेत या अनुषंगाने आम्ही हे नाटक आहे ते लिहिलेलं आहे. याच्यामध्ये माझा नवरा आहे मंगेश पवार, याचाही फार मोलाचा वाटा आहे. या नाटकामध्ये आम्ही एक सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांचं सामाजिक कार्य जे आहे ते इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, शैक्षणिक कार्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याही पेक्षा त्यांचे क्रांतिकारत्व त्यांच्यामध्ये जे भिनलं होतं अंगामध्ये, तर ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी सावित्रीबाई फुलेंच्या दृष्टीने विचार केला तर ज्या वेळेला ज्योतिराव फुलेंचं निधन झालं त्यावेळेला म्हणजे त्या काळामध्ये एखादी स्त्री इतकं मोठं पाऊल उचलू शकते ही कल्पनाच करणं फार कठीण आहे. हो, म्हणजे त्यावेळेला जेव्हा भाऊबंधक आले आपण होते, त्याच्याबद्दल बोलूयात. आपल्याला एक एसटीडी आहे तो आधी घेऊयात. हो, संजय चालेल, आपल्याशी चालेल. बोलतायत. नमस्कार संजय. बोला. संजय कांबळे बेळगावहून फोन आहे. मॅडम नमस्कार. आजचा जो कार्यक्रम आहे तो चांगला आहे त्याच्याबद्दल नाही. पण मला असं म्हणायचं की स्त्रीला जोपर्यंत साथीदार आहे तोपर्यंत तिला जीवनामध्ये साथीदार असं वाटू शकतो. ज्यावेळेला तिचा साथीदार निघून जातो त्यावेळेला तिच्या पदरामध्ये 1-2 मुलं असतात आणि त्यावेळेला एक समाज तिच्याकडे एक वाईट नजरेनं बघत असतो आणि त्या मुलांना घेऊन ते समाजाकडे वावरत असते. तिच्यामध्ये सावित्रीबाई फुले होण्यासाठी तिला कुठल्या प्रकारे त्या समाजामध्ये राहावं लागेल आणि तिच्यामध्ये काय आदर घडवू शकाल की बाबा सावित्रीबाई फुले. संजयजी, आता आम्ही ह्याच मुद्द्यावर बरेच विचार मांडलेले आहेत. ह्याच विषयावर बोलतो आहोत की स्वतःचा साथीदार गेल्यानंतर ती स्त्री जेव्हा एकटी राहते तेव्हा तिने कसं पुढे जायचं आहे. मला वाटतं त्याच सावित्रीबाईंच्या जीवनातल्या त्याच एका भागाबद्दल आता तुम्ही सांगत होता. हो, नक्कीच. म्हणजे सावित्रीबाई फुले ज्या वेळेला महात्मा फुलेंचं निधन झालं त्यावेळेला अक्षरशः भाऊबंधांनी ते प्रेत आहे ते आम्ही उचलणार, टिटवा आम्ही उचलणार अशा पद्धतीने जेव्हा भाष्य करायला सुरुवात केली त्यावेळेला सावित्रीबाई फुले खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि टिटवं उचलण्यापासून ते अग्नी देण्यापर्यंतची जी प्रक्रिया आहे ती त्यांनी पार पडली. म्हणजे 150 वर्षापूर्वी एक क्रांतिकारी पाऊल उचलण्याचं धाडस एका स्त्रीमध्ये असू शकतं आणि ते सावित्रीबाई फुलेंमध्येच असू शकतं. बरोबर आहे. हे तर आहेच, पण त्याबरोबरीने नंतर सुद्धा तिचं जे जगणं असतं ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हो, आता त्यांनी जो प्रश्न मांडलेला आहे की नवरा मेल्यानंतर मग स्त्रीने कशा पद्धतीने जगलं पाहिजे, म्हणजे पुरुषांचा किंवा समाजाचा दृष्टिकोन तिच्याविषयी बदलतो. मग त्यावेळेला तिने एकच केलं पाहिजे की खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. अगदी खरंय. तुमच्याकडे एक छान कविता आहे विद्येची जननी या नावाची. तर आपल्या कार्यक्रमाची वेळ तशीही संपत आता अगदी थोडा वेळ आपल्याकडे आहे आणि ही कविता सगळ्यांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही ती आमच्यासाठी प्लीज सादर करा. हो, कवितेचं नावच आहे विद्येची जननी. म्हणजे ही कविता सुद्धा मी जवळजवळ 15 वर्षापूर्वीची आहे म्हटलं ना मी. आई, तुझ्या कार्याचा आलेख आम्हाला कधीच मांडता आला नव्हता शब्दात. कारण इतिहासाच्या पानांवर तुझ्या कर्तृत्वाची कहाणी 1-2 वाक्यात पूर्ण झालेली. शिक्षकांच्या बोलण्यातून तू डोकवायचीस महात्मा फुलेंची पत्नी म्हणून. गोष्टी ऐकताना कानावर पडलं होतं तुझं नाव, सत्यवानाशी नातं सांगणारं. पण तू ती नव्हतीसच. पतीचे प्राण परत आणणाऱ्या भाकड कथेत तू कधीच गुंतली नाहीस. हे सत्य आता कळून चुकलंय आम्हाला. उलट हातात टिटवं धरून तूच निश्चित केलीस तुझी दिशा. समोर येणाऱ्या आव्हानांना तू झेलत गेलीस दीपस्तंभ होऊन. तूच दाखवलास आम्हाला ज्ञानरूपी मार्ग. अन करून दिलीस अक्षर ओळख स्वतःला ओळखण्यासाठी. तूच भक्कम केलीस आमची पावलं प्रगतीकडे झेपावण्यासाठी. तुझ्यामुळेच आम्ही झेलू लागलोय शब्दांचे फटकारे फुलं समजून. तुझ्यामुळेच प्रकाशमय झाली आहे कित्येक वर्षांपासून झाकोळलेली वाट. अन तुटू लागल्यात परंपरेच्या शृंखला सनातनी मनोरथांना आव्हान देत. म्हणूनच आई आता तुझं नाव आम्ही कायमचं कोरून ठेवलंय आमच्या हृदयात. विद्येची जननी म्हणून.
क्या बात आहे. विद्येची जननी असंच त्यांचं नाव आहे. आणि अगदी जाता जाता शेवटचं मिनिट आपण म्हणूया आपल्याकडे आहे. अगदी जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना 2 ओळींमध्ये तुम्ही काय सांगाल? फक्त स्त्रीने स्वतःला ओळखलं पाहिजे आणि आपल्याला कुणी घडवलं याचा विचार केला पाहिजे. तरच आपण पुढे जाऊ शकतो आणि प्रगती करू शकतो. फक्त खंबीर राहा आणि आपण जे करतोय ते योग्य आहे हे मनात आधी आपल्या ठसवा. नक्कीच यश तुमच्या हाती आहे. आणि या विद्येची ही जननी आहे सावित्रीबाई फुले, क्रांतीज्योती, ज्ञानज्योती यांचा स्मृतिदिन आहे आज. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतो आहोत. पण कविताताई, तुम्ही इथे आलात आणि आज आपण इतकं छान बोललो. सावित्रीबाईंबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. तरी पण ह्या इतक्या कमी वेळामध्ये इतक्या गोष्टी, इतके पैलू तुम्ही मांडलेत, त्याबद्दल मनापासून तुमचे आभार मानते. धन्यवाद. आणि आपण सुद्धा एका वेगळ्या विषयासह नव्या कार्यक्रमात भेटणार आहोतच. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार. नमस्कार.